आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे या मुंबईचे पदाधिकारी, आमदार, काही पदाधिकारी माननीय आयुक्त साहेबांच्या भेटीला आलो। प्रमुख विषय आमचा होता की भगवती रुग्णालयाचं खाजगीकरण होता कामा नये। त्याच्यावर 300-400 कोटी रुपये महानगरपालिकेने खर्च केला आहे। आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उपलब्ध असताना कोणत्याही खाजगी संस्थेला हे हॉस्पिटल चालवायला देता कामा नये, कारण या भागामध्ये सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध असलेले एकमेव रुग्णालय ठाणे असेल, पालघर असेल, अन्य ठिकाणाहून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला एक दिलासा देणारं हे मुंबईचं हॉस्पिटल भगवती आहे आणि आयुक्तांनी याच्यावर सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला आहे। वेगवेगळ्या आरोग्याच्या व्यवस्था मुंबईच्या वेगळ्या हॉस्पिटलविषयी सुद्धा आम्ही आज चर्चा केलेली आहे। हे सगळं होत असताना पाण्याचा प्रश्न मुंबईचा हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे। ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रेशर येत नाही, पाण्याचा साठा कमी झालेला आहे। आता आयुक्तांनी सांगितलं की 80 दिवस पुरेल एवढं पाणी आत्ताच्या घडीला आहे। 33% पाणी, हां 80 दिवस पुरेल एवढं। तसे पाहायला गेलं तर ते कमी दिवस आहे आणि ठिकठिकाणी प्रेशर दाबाचा सुद्धा प्रॉब्लेम येतो, त्याच्याविषयी सुद्धा आयुक्तांनी पावलं उचलावे अशा प्रकारची भूमिका मांडली। मला असं वाटतं आयुक्त त्यांच्या पद्धतीनं निश्चित या सगळ्या आम्ही मांडलेल्या भूमिकेकडे लक्ष देतील आणि एक मुंबईच्या जनतेला एक दिलासा देण्याचा प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे। सर, भगवती हॉस्पिटलचा मोठा आधार आहे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांना, मग हा खाजगीकरणाचा घाट घातला का जातो, नेमकं काय म्हणणं हे मला माहिती नाही, मी त्याच्यात जात नाही। मला असं वाटतं ते होऊ नये एवढीच आमची भूमिका आहे आणि आयुक्त तशा पद्धतीनं भूमिका घेतील। दुसरीकडे इतर जे रुग्णालय आहेत त्यांची परिस्थिती तितकीच बिकट आहेत, मग ते केईएम असो, सायन असो, नायर असो, या महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये MRIची मशीन असो किंवा सिटी स्कॅनच्या मशीनी असो, महिनाभर वेटिंग लिस्ट लागली। याविषयी सुद्धा आम्ही चर्चा केली। सायन्स असेल, KM असेल, वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या विषयी नायर असेल, काही ठिकाणचे टेंडर्स काढलेले, त्याला प्रतिसाद मिळाला नाही, नव्यानं टेंडर्स काढलेले आहेत, परंतु काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही प्रभादेवीच्या हॉस्पिटलमध्ये। अशा प्रकारची स्थिती आहे। माहीमला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर महानगरपालिकेच्या याच्यात वरच्या अधिकाऱ्यांचं नाही पण ज्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, पिण्याचं पाणी असेल, सुविधा असेल, स्वच्छता असेल, हे छोटे विषय तसे पाहायला गेलं पण महत्त्वाचे हॉस्पिटलच्या दृष्टीने ते विषयसुद्धा सगळ्या आमदारांनी मांडलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।